त्यांनी सूज दिलेत. दोन्ही मान्यवरांचं खूप खूप धन्यवाद. हर्षद आपल्या धावपट्टीवर, समोर फलंदाज असणारे वैभव आणि त्यात नॉन स्ट्राईकवर असणारे योगेश. छोट्या 11 संघासाठी महत्वाची सूचना असेल, सामना ऑन होतोय, टाइम सुद्धा ऑन केला जातोय. 10 मिनिटाचा फक्त अवधी असणारे 2 षटकांसाठी. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिल्या षटकातील पहिला चेंडू, चांगला चेंडू आहे, अतिशय सुंदर चेंडू. डॉट चेंडू होतोय, टाइम सुद्धा ऑन केला जातोय. पहिला चेंडू डॉट होतोय, धाव संख्या मात्र स्थिर आहे. 3:23 असा टायमिंग लिहिला गेलाय. सुधीरजी ठाकरे यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हा. आपल्याकडनं या स्पर्धेसाठी स्टंप दिलेले आहेत, स्टंप लाभलेले आहेत. हर्षद पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. वैभव असणारे समोर फलंदाज. राईट आर्म राऊंड द विकेट. चेंडू लेग स्टंपच्या बाहेर जातोय आणि एका एक्स्ट्रा धावण्याशी संघाचं खातं खोललं जात आहे. स्कोरिंग सुरू होते बिनबाद 1. त्यानंतर सूरजजी ठाकरे यांच्याकडनं सुद्धा या स्पर्धेसाठी सूज मिळालेले आहेत. दोन्ही मान्यवरांचं खूप खूप धन्यवाद. हर्षद पुन्हा एकदा वैभवसाठी. रियांस वीर स्पोर्ट सूर्यानगर. यावेळेस पुन्हा एकदा हवेत चेंडूला भिरकवण्याचा प्रयत्न फसतोय आणि चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडू होताना आपण पाहतोय. चाचपडत खेळताना पाहतो वैभव याला. सलामीचा बॅटर थोडासा अडचणीमध्ये येतो पहिल्या षटकामध्ये. याचाच अर्थ हर्षद यांच्याकडनं खूप सुंदर गोलंदाजी होते. हर्षद पुन्हा एकदा. पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे. 3 षटकांचा हा सामना आहे. अतिशय सुंदर मारा, तिखट मारा, नाचवलाय वाटतं, अक्षरशः नाचवलाय वैभवला हर्षद याने. पॉवर प्लेच्या षटकामध्ये कुठल्याही पद्धतीने त्याला धावा करण्याची संधीच मिळत नाही. दरम्यान मी पुन्हा एकदा व्यासपीठावर स्थानापन्न झालेल्या पाहुण्यांचे सुधीर ठाकरे आणि सूरज ठाकरे यांना खूप खूप पुन्हा एकदा धन्यवाद देतोय की त्यांच्याकडनं स्टंप आणि सूज मिळालेले आहेत. हर्षद पुन्हा एकदा वैभवसाठी. आता यावेळेस मात्र वैभवच्या बॅटच्या कडा घेऊन चेंडू उंच उडालाय आणि झेल होतोय. वैभव आउट होतोय 0वर. 1 या धाव संख्येवर पहिला मोहरा टिपला जातोय. सूर्यानगर संघाचा संघ अडचणीत येतोय कारण पॉवर प्लेचं पहिलं षटक चालू आहे आणि पॉवर प्लेच्या पहिल्या षटकातील आतापर्यंत 4 चेंडू झालेत. एक रन केवल मात्र 1 खिलाड़ी के आउट होने के बाद सूर्यानगर टीम थोड़ी सी दिक्कत में आ गई है, थोड़ी सी झगड़ रही है, लड़ रही है महापोली टीम के सामने. हर्षद फिर से तैयार है. नए बल्लेबाज बंटी ठाकरे यानी कि इंद्रसेन उनके लिए. कदमों का संभाल किया, गेंद को मिड विकेट के दिशा में उठा के खेला है, गेंद पकड़ ली. दूसरे एक्शन में बंटी ठाकरे भी आउट. 0 पर डग आउट के लिए जा रहे हैं. काफी अच्छी गेंदबाजी हो रही है हर्षद द्वारा. एक के बाद एक 2 विकेट लपकने में हर्षद को सफलता मिली और काफी नाजुक स्थिति में रियांस वीर सूर्यानगर टीम केवल मात्र 1 रन 2 खिलाड़ी के नुकसान पर.
काफी अच्छा कैच, सीधा मिड विकेट सीमा रेखा के ऊपर पकड़ने वाले खिलाड़ी थे आरजे। आरजे काफी अच्छी, दूसरे एक्शन में कैच को आरजे ने पकड़ लिया। टॉस जीतने के बाद पहले फील्ड करने का फैसला किया। अपने कैप्टन ने जो डिसीजन लिया है बिल्कुल प्रारंभिक गेंदबाजों ने अब तक सार्थ कर दिखाया है। हर्षद बिल्कुल तैयार है दूसरे गेंदबाज बल्लेबाज तेजस के लिए। पहले 2 विकेट काफी जल्दी आउट होने के बाद तेजस का नंबर जितेश। अच्छी गेंद है, फिर एक बार गेंद हवा में, विकेट की हैट्रिक, विकेट की हैट्रिक हर्षद के नाम लिखी गई इस टूर्नामेंट में। एक रन 3 खिलाड़ी के नुकसान से, जो एक रन आई है एक्स्ट्रा रन से बनी है, एक रन वाइट के तोहफे पर मिली है सूर्यानगर टीम के खाते में। पहले वैभव, प्रेमजी गायकवाड स्वराज्य सामाजिक संस्था ठाणे जिल्हा उपाध्यक्ष यांचं इथे आगमन होते। मंडळाच्या वतीने त्यांचं सहर्ष स्वागत। प्रेमजी गायकवाड मोर्चे का भार संभालने के लिए नए गेंदबाज अजय के हाथ में गेंद सौंपी है उनके टीम के कैप्टन्स ने। पहले गेंदबाजों ने काफी अच्छी गेंदबाजी की, केवल मात्र 1 रन खर्च किया और 3 विकेट लिए थे हर्षद ने। अजय तैयार, बाएं हाथ के बल्लेबाज के लिए हल्के से गेंद को ढकेल दिया पॉइंट के क्षेत्र में, और पॉइंट के खिलाड़ी जैसे कि गेंद को उठाते थ्रो करते, बल्लेबाज के पास और थ्रो के रूप में भी मौका मिला 1 रन पूरा करने का। तो 2 रन से योगदान बढ़ चुका है सूर्यानगर टीम का 3 रन 3 खिलाड़ी के नुकसान पर। काफी नाजुक स्थिति में है सूर्यानगर टीम। इस स्थिति से बाहर निकलने के लिए गणेश काफी अच्छी तरह से प्रयास कर रहे हैं। इस बीच अजय कदमों का संभाल किया, घूम के खेला है स्क्वायर लेग के दिशा में, खिलाड़ी गेंद के नीचे, पतंग चौथे विकेट की केवल 3 के स्थान पर। नए बल्लेबाज मैदान की ओर निकल गए हैं निखिल। काफी नाजुक स्थिति में, हालात काफी खराब है सूर्यानगर टीम की। केवल मात्र 3 रन है, 4 विकेट आउट हो चुके हैं उनके। अजय फिर से तैयार, निखिल है उनके सामने बल्लेबाज। दूर दूर फैला हुआ फील्ड, एकमात्र विकेट कीपर विकेट के पीछे, अन्यथा सभी खिलाड़ी। अजय अच्छी गेंद, बहुत ही अच्छी गेंद, विकेट कीपर नहीं रोक पाएंगे इस गेंद को। गेंद निकल गई विकेट के पीछे, विकेट 1 रन के लिए। 1 रन से योगदान बढ़ चुका है 4 रन 4 खिलाड़ी के नुकसान पर। अब बारी है गणेश की बल्लेबाजी करने की अजय के सामने। राइट आर्म ओवर द विकेट, गेंद को उठा के खेला है, हवा में गेंद है, कैच की बड़ी संभावना। 5वें विकेट की पतन केवल
4 के स्थान पर। नाजुक स्थिति में सूर्यानगर टीम निकल गई है। पत्ते के बंगले की तरह खिसट रही है उनकी बारी। केवल मात्र 4 रन 5 खिलाड़ी के नुकसान से। नए बल्लेबाज मैदान की ओर निकल गए हैं। विजय, सुजय, अजय फिर से तैयार। अच्छी गेंद है, कट करने में सफल हुए। पॉइंट क्षेत्र में निकल गई गेंद। पॉइंट के खिलाड़ी थर्ड मैन के दिशा में की ओर गेंद निकल रही है। पीछा कर रहे खिलाड़ी, जैसे कि गेंद को उठाते थ्रो करते बल्लेबाज के पास मौका मिला 2 रन पूरा करने का। समीर मिश्रम मापोली यांचं सुद्धा इथे आगमन झालेलं आहे। मी विनंती करतोय की आपण मंचावर स्थानापन्न व्हायचंय। आदेश भोईर यांना सुद्धा विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हा। अजय फिर से तैयार है अपने बॉलिंग मार्क पर। रन है केवल मात्र 6, 5 खिलाड़ी के नुकसान से। अच्छी गेंद है, कदमों का सवाल किया, गेंद को उठा के खेला लेकिन रोकने में सफल हुए खिलाड़ी। लॉन्ग ऑन सीमा रेखा के ऊपर लगभग बल्लेबाज के पास 1 रन पूरा करने का मौका मिला। यानी कि पहले 2 ओवर के समाप्ति के बाद कुल मात्र स्थिति है केवल मात्र 7 रन 5 खिलाड़ी के नुकसान पर। 3 ओवर का ये मुकाबला है। अंतिम ओवर का खेल बाकी है। सूर्यानगर टीम के बारी का अंतिम ओवर बाकी है। केवल मात्र 7 रन है। 5 खिलाड़ी उनके लौट गए हैं मैदान से बाहर। यानी कि आधी टीम उनकी आउट हो चुकी है केवल मात्र 7 के स्थान पर। अब बारी है संदेश की। अच्छी गेंद है, ब्लॉक होल में डाली हुई गेंद मिड ऑन के सर्कल स्ट्रेट बैट से खेला है। लॉन्ग ऑफ की दिशा में गेंद निकल गई। लॉन्ग ऑफ के खिलाड़ी वाला थोड़ी सी बम्बल हुई, जैसे कि मिस फील्डिंग हुई। दोनों बल्लेबाजों ने 2 रन पूरे किए अपनी टीम के खाते में। 2 रन से योगदान बढ़ चुका है 9 रन 5। इस बीच गेंद सीमा रेखा की ओर दौड़ रही है और निकल भी गई सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए। तेरह रन 5 खिलाड़ी के नुकसान से। भावेश 11 लामच पहिल्या दिवसातील विजेता संघ, मित कवाड दुसऱ्या दिवसातील विजेता संघ आणि तिसऱ्या दिवसातील विजेता संघ साई देवा साईगाव आपण आपली रिपोर्टिंग कलवायचे ताबडतोब विना विलंब करता। यावेळेस चेंडूला भिरकावला, हवेत झेल सुटला जातोय आणि दोन्ही फलंदाज 2 धावा पूर्ण करण्यासाठी सरसावतात, मात्र धावबाद होतोय निखिल। शेवटचा आणि अंतिम पुकार असेल भावेश 11 लामत संघाला, मित कवाड संघाला आणि शाई देवा साईगाव संघाला। आम्ही वारंवार पुकारतो, आपण स्वागतम स्वागतम सुस्वागतम। सन्मान्य माननीय राहुलजी विष्णू चंद साहेब, सन्मान्य राहुलजी विष्णू चंद साहेब मीनाक्षी फाउंडेशन कांदली या मान्यवरांच्या क्रीडा नगरीमध्ये आगमन झाले। त्यांच्या समवेत प्रथमेश दिनकर आणि नयन दळवी यांचं सुद्धा आगमन झालेले। राहुलजी चंदे साहेब यांच्याकडून आम्हाला द्वितीय नंबरचं पारितोषिक आलेले, तसेच प्रथमेश दिनकर आणि नयन दळवी यांच्याकडून मॅन ऑफ द सिरीजचा चषक। तुमचे मनापासून अभिनंदन, स्वागतम स्वागतम सुस्वागतम। माननीय राहुलजी विष्णू चंदे साहेब मीनाक्षी फाउंडेशन कांदली यांच्याकडून आम्हाला द्वितीय नंबरचे पारितोषिक आलेले। त्यांच्या समवेत प्रथमेश दिनकर आणि नयन दळवी यांच्याकडून आम्हाला मॅन ऑफ द सिरीजची ट्रॉफी आलेले, चषक आलेले।
तुमचे मनापासून अभिनंदन. तुमचे या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. ओव्हर टू लकडे सर. धन्यवाद मांजरेकर जी. तो 14 रन 5 खिलाड़ी के नुकसान पर. इसी बीच फिर एक बार गेंद को उठा के खेला है हवा में. खिलाड़ी दूर है. पहला रन के लिए कदम बाहर निकाले दोनों में बल्लेबाजों ने. पलट गए दूसरे रन के लिए. खराब थ्रो हुआ. बल्लेबाज के पास मौका मिला मात्र 2 रन पूरा करने का. 16 रन 6 खिलाड़ी के नुकसान पर. सूर्यानगर टीम की हालत थोड़ी सी खराब है, नाजुक है. स्थिति से सुधारने की कोशिश कर रहे बल्लेबाज, लेकिन उसके पास ज्यादा अवसर नहीं है. केवल मात्र 2 गेंदें बाकी है. 2 गेंदों के ऊपर 2 छक्के आएंगे तो थोड़ी सी समाधानकारक स्थिति बन जाएगी रियान स्पोर्ट की. इस बीच संदेश की गेंद अच्छी गेंद थी. बड़े बल्ले से खेलने का प्रयास. पूरी तरह चुके बल्लेबाज. गेंद और बल्ले के बीच में किसी भी प्रकार का संपर्क नहीं हुआ और बाकी का काम विकेट के पीछे विकेट कीपर ने पूरा किया डॉट बॉल के रूप में. संदेश फिर से तैयार है. अंतिम ओवर प्रगति पथ पर है. अंतिम ओवर की अंतिम गेंद है. संदेश राइट आर्म ओवर द विकेट. अच्छी गेंद है. कट करने में सफल हुए. थोड़ी सी मिस फील्डिंग हुई. तुरंत लौटे दोनों खिलाड़ी. दूसरे रन के लिए खतरा महसूस है. केवल एक रन से योगदान बढ़ चुका है सूर्यानगर टीम का. सत्रह रन यानी कि मुकाबले को जीतने के लिए बराबर 18 रनों की जरूरत महापोली टीम के सामने 3 ओवर में. फक्त 3 षटकांचा आणि फक्त 18 धावांचा अवधी असेल. मापोली संघाला 18 धावा जमवण्यासाठी किती वेळ खर्च करावा लागतो, किती षटक खर्च करावा लागतात ते पाहायचंय. लांबच संघाच्या संघनायकाने रिपोर्टिंग करायचे. लांबच संघ आपण रिपोर्टिंग करायचे. थांबा 1 मिनिट.
चालू करा सर, चालू करा. अठरा धावांची गरज असणारे 3 षटकामध्ये 18 चेंडू आणि 18 धावा. पहिल्या षटकातील पहिला चेंडू योगेश घेऊन येतो हर्षद याला. राईट आर्म ओव्हर द विकेट आणि पहिल्या चेंडूवर हवेत फटका मारण्याचा प्रयत्न फसलाय आणि हर्षद बाद होतोय. पहिल्या चेंडूवर 0 बाद होतोय हर्षद. जिंकण्यासाठी बरोबर 18 धावांची गरज असताना पहिल्या चेंडूवर एक फलंदाज बाद होतो 0. नवीन फलंदाज वाटचाल करतो सुशांत. योगेश पुन्हा एकदा सुशांत साठी. पुन्हा एकदा चेंडू हवेत भिरकावलाय. झेल ओढण्याची शक्यता आहे आणि झेल टिपला जातो. एका पाठोपाठ 1-2 मोरे डगआउटला आपण 0 जाताना पाहतोय. सर मी नेहमी सांगतो लो स्कोरिंग सामने सर्वात खतरनाक असतात आणि खतरनाकच्या दिशेने सामना जाणार आहे. निश्चितच करून 18 धावांची गरज असताना पहिल्या 2 चेंडूवर 2 फलंदाज 0 बाद होताना पाहतोय आपण. नवीन फलंदाज मैदानामध्ये येताना आपण संदेशला पाहतोय. मात्र संदेशला व्यवस्थित चेंडू खेळून काढावा लागणार आहे कारण गोलंदाज योगेश हा हॅट्रिकवर येऊन थांबलाय. पहिल्या 2 चेंडूवर 2 विकेट मिळाल्यानंतर तिसऱ्या चेंडूवर जर विकेट आली तर या टुर्नामेंटमध्ये दुसरी हॅट्रिक होईल. PN चषक पालाकने आयोजित योगेश संदेशसाठी. राईट आर्म ओव्हर द विकेट. हवेत चेंडू आहे मात्र शेपटी झोन मध्ये चेंडू निघून जातोय. सरळ सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. एक चेंडू जो हरवलेला आहे. आयोजकांना विनंती असेल चेंडूची पूर्तता करा मैदानामध्ये. छोट्या तत्पूर्वी अतिथी देवो भव आलेल्या पाहुण्यांचा मान सन्मान करणे ही आपली भारतीय संस्कृती आणि ते कार्य आम्ही आता करत आहेत. सन्मानने मान्य श्री राहुलजी विष्णू चंदे साहेब मीनाक्षी फाउंडेशन कांदळी यांच्याकडून आम्हाला 2 नंबरचं पारितोषिक लाभलेलं आहे. त्यांचा सन्मान करतील बालारामजी घरे त्यांना विनंती करतोय राहुलजी चंदे साहेबांचा शाही सन्मान करायचंय. मोलाचं सहकार्य या स्पर्धेसाठी लाभले. अगदी बिझी शेड्यूल असताना सुद्धा या मान्यवरांनी या स्पर्धेला भेट दिली. आपले सहर्ष स्वागत. बालारामजी घरत यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान. महाराष्ट्राचं महावस्त्र ही शाल रंगीबेरंगी फुलांनी सजलेले पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन मान्य सन्मानने राहुलजी चंदे साहेबांचा इथे सन्मान बालारामजी घरत यांच्या शुभ हस्ते. तदनंतर सौरभ भोईर समाजसेवक यांचा सुद्धा सन्मान होतोय. सौरभ भोईर समाजसेवक सौरभ मानकर समाजसेवक. मी बालाराम घरत यांना पुन्हा एकदा विनंती करतोय की सौरभ मानकर यांचा शाही सन्मान करायचा आहे. अगदी वेलात वेल काढून आमच्या PN चषकाची शोभा वाढवण्यासाठी आलात. आपले स्वागत.
लामत संघाच्या संघनायकांनी आपली रिपोर्टिंग करायची आहे ताबडतोब. त्यानंतर रोशन दलवी समाजसेवक यांचा सुद्धा सन्मान होतोय. मी बालारामजी घरत यांना पुन्हा एकदा विनंती करतोय, रोशनजी दलवी समाजसेवक यांचा शाही सन्मान करायचा आहे. त्यानंतर नयन दलवी यांचा सन्मान होतो. मॅन ऑफ द मॅचची जी ट्रॉफी आम्हाला त्यांच्याकडून लाभलेली आहे. मी पुन्हा एकदा बालारामजी घरत यांनाच विनंती करतोय की नयन दलवी यांचा शाही सन्मान करायचा आहे. मॅन ऑफ द मॅचची जी ट्रॉफी आहे ती आम्हाला लाभलेली आहे. त्यानंतर प्रथमेश दिनकर यांचा सुद्धा सन्मान होतो. त्यांच्याकडून सुद्धा आम्हाला दोन्ही मान्यवरांकडून मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी लाभलेली आहे. तुमचे मनापासून आभार. कुरुंदगावचे समाजसेवक शेखरजी पाटील यांचं इथे आगमन होते. फटाक्यांच्या आतषबाजीने त्यांचं सहर्ष स्वागत केले जाते. त्यानंतर शेखरजी बॉबी पाटील. चौधरी यांचा सुद्धा सन्मान होतो. मी पुन्हा एकदा बालारामजी घरत यांना विनंती करतोय, बॉबी चौधरी यांचा सन्मान करायचा आहे. मान्यवरांचं आगमन झालं या चषकामध्ये. आपले सुद्धा सहर्ष स्वागत. कुरुंदगावचे समाजसेवक शेखरजी पाटील यांचं इथे आगमन होते. विनंती असेल शेखरजी पाटील यांना स्वागतम स्थानापन्न स्वागतम व्हायचंय. सुस्वागतम. शेखरजी पाटील यांचं इथे ह्या चषकामध्ये आगमन झालेल्या चषकामध्ये आपले सहर्ष स्वागत. बंटी अतिशय सुंदर चेंडू, तेज तरार अपील मागण्यात येते, मात्र चेंडू निर्धाव होतोय. 3-5 अशी स्थिती आहे संघाची. 18 धावांची गरज असताना एक सोप्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना महापोली संघ. बंटी समोर यावेळेस चेंडूला कट करण्याचा प्रयत्न फसला. चेंडू ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर आहे. पंच दखल घेत आहेत. वाईटची खून होते. एकनी एक्स्ट्रा धावण्याची संघाची धावसंख्या वाढली जाते. 3-6 18 धावांची गरज. 3 षटकांचा हा सामना. दुसरं षटक मार्गस्थ. इंद्रसेन ठाकरे अतिशय सुंदर चेंडू कट करण्याचा प्रयत्न फसतोय आणि चेंडू निर्धाव होतोय. यष्ट्यांच्या मागे यष्टिरक्षक व्यवस्थित चेंडू पकडतोय आणि चेंडू परत करतोय आपल्या गोलंदाजाला. 9 चेंडू आणि 12 धावांची गरज महापोली संघाला. आणि यावेळेला चेंडूला फिरकवलं हवेत. चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर निघून जातोय 4 धावांसाठी. आणि 8 धावांची गरज. यावेळेला चेंडूला मिडॉनच्या दिशेने ड्राईव्ह करण्यामध्ये यश आले. मिडॉनचं क्षेत्ररक्षण मनाची बाई लई दिसाची हाय, इच्छा मनाची बाई माझी हाऊस पुरवाल का कोणा
झालेले विनंती करतो राजेश पाटील यांना अगदी सन्मानाने या मुख्य मंचावर येऊन स्थान बनवा. राजेश पाटील पालकने फक्त आणि फक्त एका धावेची गरज मापोली संघाला. चेंडू असणार आहेत 6 आणि विजय लक्ष्य पार करण्यासाठी एका धावेची गरज. यावेळेस चेंडूला हवेत भिरकावलाय. विजय लक्ष्य पार करण्यासाठी चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. पराभूत संघाचं तेवढंच मनापासून कौतुक करावे लागेल. आपण आजच्या दिवसामध्ये क्वालिफाय झालात, आपले अभिनंदन. राजेश पाटील उपसरपंच